विषय भूगोल, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. प्रश्न 1. प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक कोणत्या साधनांची मदत घेत असत? नैसर्गिक घटनांची. प्रश्न 2. दिनमान म्हणजे काय? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान. प्रश्न 3. रात्रमान म्हणजे काय? सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. प्रश्न 4. एक संपूर्ण दिवस म्हणजे काय? एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण दिवस होय. प्रश्न 5. पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने कोणती साधने वापरून वेळ सांगितली जात असे? घटिका पात्र, वाळूचे घड्याळ. प्रश्न 6. पृथ्वीचे परिभ्रमण होण्यासाठी किती कालावधी लागतो? 24 तास म्हणजे एक दिवसाचा. प्रश्न 7. पूर्व दिशा कोणती मानली जाते? सूर्योदय ज्या बाजूस होतो ती आपण पूर्व दिशा मानतो. प्रश्न 8. पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. प्रश्न 9. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम म्हणून आपण कोणत्या गोष्टी अनुभवत असतो? सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र अनुभवत असतो. प्रश्न 10. परिवलनादरम्यान कोणती रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात? पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. प्रश्न 11. कोणती रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात? पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. प्रश्न 12. सावलीची लांबी जास्त केव्हा असते? अगदी सकाळी व संध्याकाळी. प्रश्न 13. आखूड सावली केव्हा असते? दुपारी सर्वात आखूड सावली असते. प्रश्न 14. सूर्योदयानंतर जसा सूर्य आकाशात वर सरकतो तशी आपली सावली टिंबटिंब होत जाते, लहान होत जाते. प्रश्न 15. सर्वसाधारणपणे सावलीची लांबी सर्वात कमी केव्हा असते? मध्यान्हाच्या वेळी. प्रश्न 16. टिंबटिंब वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखे असते, मध्यान्ह वेळ. प्रश्न 17. स्थानिक वेळ म्हणजे काय? एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय. प्रश्न 18. ध्रुवावर दिनमान व रात्रमान किती असते? 6 महिन्यांच्या पर्यंत दिनमान तर 6 महिने रात्रमान असते. प्रश्न 19. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना काय सांगावे लागते? तारीख सांगावी लागते. प्रश्न 19. पृथ्वीच्या पृष्ठावरील एखाद्या ठिकाणची स्थानिक वेळ कशावरून निर्धारित केली जाते? मध्यान्हा संदर्भाने निर्धारित केली जाते. प्रश्न 20. एका रेखावृत्तावरील स्थानिक वेळ टिंबटिंब असते, सारखी असते. प्रश्न 21. पृथ्वीला एक परिवलन 360 अंश पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? सुमारे 24 तास लागतात. प्रश्न 22. पृथ्वी एका तासाला किती अंश स्वतःभोवती फिरते? 15 अंश. प्रश्न 23. पृथ्वीला एका अंशात फिरण्यास किती वेळ लागतो? 4 मिनिटे. प्रश्न 24. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटांचा फरक पडतो? 4 मिनिटांचा. प्रश्न 25. मध्यान्ह झाली असे केव्हा म्हटले जाते? पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी मध्यान्ह झाली असते. प्रश्न 26. AM म्हणजे कोणता कालावधी असतो? मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकांपुढे AM असे लिहितात. प्रश्न 27. AM चा लॉंग फॉर्म काय? अँटी मेरिडियन. प्रश्न 28. मध्यान्होत्तर वेळ काळ कशाला म्हटले जाते? जेव्हा परिवलनामुळे एखादी रेखावृत्त मध्यान्ह वेळेच्या पुढे सरकते तेव्हा त्यावेळेस मध्यान्होत्तर वेळ काळ म्हटले जाते. प्रश्न 29. PM म्हणजे कोणता कालावधी? मध्यान्हापासून ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकांपुढे PM असे दर्शवतात. प्रश्न 30. PM चा लॉंग फॉर्म कोणता? पोस्ट मेरिडियम. प्रश्न 31. घड्याळ न वापरता
कोणती वेळ आपण ठामपणे सांगू शकतो? मध्याह्न. प्रश्न 32. मुंबई हे शहर कोणत्या रेखावृत्तावर आहे? 73° पूर्व रेखावृत्तावर. प्रश्न 33. कोलकाता हे शहर कोणत्या रेखावृत्तावर आहे? 88° पूर्व रेखावृत्तावर आहे. प्रश्न 34. मुंबई कोलकाता ही दोन्ही ठिकाणे भारतातच आहेत पण भिन्न रेखावृत्त आहेत. त्यांच्या स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? 1 तासाचा फरक आहे. प्रश्न 35. कोणत्याही देशातील कोणती वेळ प्रमाणभूत मानण्यात येते? देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. प्रश्न 36. जगाचे किती कालविभाग करण्यात आले आहेत? 24. प्रश्न 37. कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे टिंबटिंब रेखावृत्ता संदर्भाने केलेली आहे, शून्य रेखावृत्ता संदर्भाने. प्रश्न 38. भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून जाणाऱ्या 82°30 पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते? मिर्झापूर शहरावरून. हे शहर अलाहाबाद उत्तर प्रदेश मध्ये आहे. 82°30 पूर्व हे रेखावृत्त आहे. प्रश्न 39. हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने कोठे आढळते? देशाच्या मध्यभागी आढळते. प्रश्न 40. पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत किती वेळेपेक्षा अधिक फरक पडत नाही? 1 तासापेक्षा अधिक फरक पडत नाही. प्रश्न 41. जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाणवेळ कोणती मानली जाते? शून्य रेखावृत्त म्हणून इंग्लंडमधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळ विचारात घेतली जाते. प्रश्न 42. GMT चा लॉंग फॉर्म काय? ग्रीनविच मेन टाइम. प्रश्न 43. इतर देशांच्या प्रमाणवेळेतील फरक कोणत्या संदर्भाने सांगितला जातो? इतर देशांच्या प्रमाणवेळातील फरक ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो. प्रश्न 44. भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा किती वेळाने पुढे आहे? 5 तास 30 मिनिटांनी. प्रश्न 45. ग्रीनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतात किती वाजलेले असतात? रात्रीचे 10:30. प्रश्न 46. भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? रात्री 2:30. प्रश्न 47. कोणत्या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे? अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे. प्रश्न 48. या घड्याळामध्ये केव्हा दुरुस्ती करावी लागते? या घड्याळामध्ये फक्त 1 सेकंदाची दुरुस्ती करावी लागते, ती देखील 20 कोटी वर्षातून एकदा. प्रश्न 49. भारतातील वेळेच्या अचूकतेच्या संदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते? नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, नवी दिल्ली. प्रश्न 50. NIST चा लॉंग फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी. प्रश्न 51. कोणत्या कामांच्या मध्ये वेळेची अचूकता लागते? अंतराळ संशोधन, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण. प्रश्न 52. NPL चा लॉंग फॉर्म काय? नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. प्रश्न 53. राजस्थानमधील जयपूरचे महाराज टिंबटिंब हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. सवाई जयसिंह द्वितीय. प्रश्न 54. कोणत्या 5 ठिकाणी त्यांनी जंतर मंतर म्हणजेच खगोलीय वेधशाळा बांधली? उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा. प्रश्न 55. जंतर मंतरमधील यंत्रांच्या साहाय्याने काय घेणे शक्य आहे? खगोलीय वेध घेणे शक्य आहे. प्रश्न 56. अत्याधुनिक उपकरणांचा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे टिंबटिंब म्हणून महत्त्वाची ठरलेली आहेत, सांस्कृतिक वारसा म्हणून महत्त्वाची ठरली आहेत.